महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेना पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. आता मात्र शिवाजीराव आढळराव यांच्या मध्यस्थीनं शरददादा सोनवणे शिवसेनेत जाणार हे मात्र नक्की आहे. अनेक जण शरददादा सोनवणे यांनी सेनेत यावे असे प्रयत्न करत होते, मात्र ही सगळीच मंडळी पडद्याआडून होती. आता हे स्पष्ट झाले की शरददादा सोनवणे हे शिवसेनेमध्ये जाणार आहेत. शिवसेनेच्या नेत्यांबरोबर त्यांची चर्चाही झाली आहे. शरद सोनवणे यांना शिवसेनेत घेऊ नये यासाठी जुन्नर तालुक्यातील काही शिष्टमंडळाने उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, मात्र त्यांनीही शरद सोनवणे यांना आपण सेनेत घेणार आहोत, आपल्याला संघटना वाढवायची आहे असंही सांगितलं आहे. त्यामुळे शरद सोनवणे यांचा शिवसेनेचा प्रवेश कन्फर्म आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. 80% शिवसेना खालच्या स्तरावरची माझ्याशी डायलॉग मध्ये नेहमी आहे. आज नाही, 2005 पासून आहे. तुम्ही जुने शिवसैनिकच आहात. मी जुना शिवसैनिक आहे. उद्या शिवसेना पण असेल, कदाचित काही होऊ शकते. केलेली विधानं ही आतापर्यंत सगळीच खरी ठरलेली आहे. एकही विधान माझं फसलेलं नाही, कारण मला माहित आहे, कारण मी लोकांमध्ये रोज आहे, जनतेमध्ये काम करत असताना मला ते सगळे फीडबॅक मिळत असतात. त्यामुळं सगळ्यांनी वागत असताना शेवटी कोणी ना कोणी जबाबदारी घेतो, त्याचा फरक पक्षाला पडतो का, नेत्याला पडतो का, याचा बारकाईने विचार करणं करायची गरज आहे. 2009ला शिवसेनेच्या तिकीटावर देऊन पराभव झाला. याला दुसऱ्यांदा तिकीट दिले पक्षाने, दुसऱ्यांदा पराभव झाला. पहिल्यांदा थोड्या मताने झाला, कारण दोघात लढत झाली. नंतर 12 लोकांमध्ये सुद्धा फार मोठ्या फरकाने पराभव झाला. ही कशाची लक्षणं आहे? खासदार का बरं निवडून येतात? शिवसेनेचा एकदा विधानसभेचा आमदार का पडतो? यांच्यावरच्या नाराज्या, यांच्या आयुष्यभरच्या काय चाललेलं असं त्याचं त्यांना गोंधळ माहिती, आणि कशात कोणासाठी राजकारण